गुड मॉर्निंग. तो काल आपण काय बघितलं होतं? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट मध्ये आपण फक्त स्टार्टिंगच घेतलेली आहे त्याची. ठीक आहे. ते स्क्वेअर रूट कसे कसे दर्शवतात, है ना. आणि एक लाईन मी लिहून दिली होती की नो परफेक्ट स्क्वेअर एंड्स विथ ऑड नंबर ऑफ 0 अँड 2 3 7 8. ठीक आहे. म्हणजे कुठल्याच परफेक्ट स्क्वेअर संख्येचा जो एंड आहे ऑड नंबर ऑफ 0 नी होत नाही आणि नेक्स्ट कशाने होत नाही, 2 3 7 8 नी. ठीक आहे. तो काल मी जसं तुम्हाला पटापट सांगितले होते की स्क्वेअर रूट काढावे कसे लागतात. ठीक आहे. म्हणजे आता जर हे नंबर्स आहे आपल्या समोर, ठीक आहे, आणि फार इम्पॉर्टंट आहे स्क्वेअर रूट. आता हे एवढे नंबर दिसत आहे आपल्या समोर. ठीक आहे. बघा स्क्वेअर रूट कसे निघतो. हा झाला 68चा. ठीक आहे. हा जो आहे 84चा. इथे जर बघसाल तुम्ही तो हा आहे 43चा. हा 74चा. इथे जर असाल तर 56. इकडे जर असाल तर 89. इथे जर असाल 94. हा 102 आणि हा 87. ठीक आहे. किती वेळ लागला सॉल्व्ह करायसाठी? एका एका सेकंदात काय होऊन राहिलं हे सॉल्व्ह होणार. बरोबर आहे. मग बघून घेऊया आज जादू कशी होते ही तर पटकन. ठीक आहे. तर या जादूसाठी अट आहे की आपल्याला 20 पर्यंत स्क्वेअर पार्ट असायला पाहिजे. किती पर्यंत स्क्वेअर पार्ट असायला पाहिजे? स्क्वेअर अप टू 20. ऍटलीस्ट 20 पर्यंत आपल्याला काय पाहिजे? स्क्वेअर पार्ट पाहिजे. तसेच 30 पर्यंत एक्झाम साठी स्क्वेअर पार्ट करावं लागतं, पण कमीत कमी आपल्याला 20 पर्यंत तरी असायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरी जी अट आहे ती लक्षात घ्या की आपण नंबर्सचे ग्रुप्स करू. ठीक आहे. तर आता पहिला ग्रुप बघा जे तुम्हाला लिहायचा आहे तिथं 1 ते 25. 1 to 25. तर 1 पासून तर 25 पर्यंत जर असेल तर 50 मधून मायनस. हे काय आहे नंतर तुम्हाला माहित पडेल. हे सर्वात फास्ट मेथड आहे स्क्वेअर रूट काढण्याची. ठीक आहे. जसं मी तुम्हाला काढून दाखवले तसे तुम्ही पण काढू शकता. ठीक आहे. 1 ते 25 50 मधून मायनस. सेकंड आहे 25 ते 50. ते आहे 50 मध्ये प्लस. थर्ड नंबर 50 ते 100. ते आहे 100 मधून मायनस. आणि फोर्थ आहे 100 ते 150. ते आहे 100 मध्ये प्लस. ठीक आहे. 1 ते 25, 25 ते 50, 50 ते 100 आणि 100 ते 150. याचा यूज काय आहे हे लवकरच बघूच आपण. पहिले हे लिहून घ्या 4 खूप. असं दिसत नाही. 1 ते 25, 50 मधून मायनस, 25 ते 50, 50 मध्ये प्लस, 50 ते 100, 100 मधून मायनस, 100 ते 150, 100 मध्ये प्लस. ठीक आहे. आणि ही मेथड आपल्या क्लासमध्ये एवढ्या चांगल्या रीतीने तुम्हाला एक्सप्लेन करून मिळते. मला तरी आतापर्यंत याचं अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन कुठं सापडलेलं नाही. कदाचित तुम्ही बघून घ्या नाही तर पुढे सापडत असेल. ठीक आहे. करू क्लिअर करू. ग्रुप्स लिहून झाले हे. ठीक आहे. आता व्यवस्थित बघ. आता आपल्याला बघायचं आहे 4624 चा स्क्वेअर रूट काढायचा. कशाचा काढायचा आहे? 4624. ठीक आहे. तर सर्वात आधी काय करायचं बघा. यातले लास्टचे 2 डिजिट कोण आहे? 24. लास्टचे 2 डिजिट कोण आहे? 24. मग 1 पासून तर 18 पर्यंत अशी कोणती संख्या आहे ज्याचा स्क्वेअर केल्यावर शेवटचे 2 नंबर 24 येतात? 1 पासून तर 20 पर्यंत अशी कोणती संख्या आहे? कोणता आहे? 18. 18चा स्क्वेअर किती आहे? 324. मग आता हे 24 आणि हे 24 रेसिप्रोकल झाले की नाही झाले? सेम आहे की नाही आहे? ठीक आहे. म्हणजे आपले 18 फिक्स झाले. किती फिक्स झाले? 18. मग आता उरलेला नंबर बघा, रिमेनिंग नंबर.
रिमेनिंग नंबर आहे 46. रिमेनिंग नंबर कोण आहे 46. आपले हे शेवटच्या 2 नंबरचं काम संपलं. उरलेली जे काही संख्या असेल किती आहे 46. क्लिअर आहे. मग आता हे 46 कुठल्या ग्रुप मध्ये आहे? 1 ते 25 मध्ये आहे की 25 ते 50 मध्ये आहे? म्हणजे 25, 26, 27 असे जर गेले तर 50 पर्यंत मोजून जात असताना 46 येऊन जाईल. म्हणजे 46 कोण्या ग्रुप मध्ये आहे? 25 ते 50. आणि त्याच्या समोर काय लिहिलेलं आहे इक्वल टूच्या त्या साईड 50 मध्ये प्लस. तो काय प्लस लिहून घ्या. हे 50 आणि प्लस हे ठरलं या 46 वरून. आणि हा 18 याच्यात प्लस. तो 50 अधिक 18 किती होते रे? दॅट इज द आन्सर. म्हणजे याचा स्क्वेअर रूट किती आहे 16. समजलं की नाही समजलं? शेवटचे 2 नंबर बघायचे. त्याच्यावरून ठरवायचं की कोण्या स्क्वेअर संख्येच्या शेवटी आहे. तो 24 जर बघितला तो 18च्या स्क्वेअरच्या शेवटी आहे. हे पहिलं ठरलं. म्हणजे आपला फिक्स कोण झाला 18. मग आता हे 24चं काम आपलं संपलं. मग कोणाला बघायचं आहे उरलेला नंबर. उरलेला नंबर बघायचा आहे जे आपण 4 ग्रुप लिहिले त्याच्यापैकी कुठल्या ग्रुप मध्ये आहे. म्हणजे 1 पासून 25 पर्यंत मोजत गेले तर 46 सापडेल का? मग 25 पासून 50 पर्यंत मोजत गेले की सापडेल की नाही सापडेल? मग 50 पर्यंत मोजत गेला त्याच्यासमोर काय लिहिलं आहे 50च्या समोर 25 ते 50 मध्ये प्लस. तो 50 प्लस आणि त्यात कोण करायचा आहे प्लस. तर ज्या नंबरच्या स्क्वेअरच्या शेवटी शेवटचे 2 अंक आहे तो नंबर प्लस करायचा आहे. तो 50 आणि 18 किती झाले? आता समजलं? लिहून बोला काय बेटा. मग तोच नंबर घ्यायचा. 36 आहे तो 6 झाला सरळ सरळ. 49 आहे तो 7 झाला. 49 1 पासून तर 20 पर्यंतच बघत आहे आपण सरळ सरळ. तर 49 एकाच ठिकाणी शेवटी येते. तो 7च्या स्क्वेअरच्या शेवटीच येते. 24 एकाच ठिकाणी येते. रिपीट नाही आहे ना कोणता नंबर. 1 पासून तर 20 पर्यंतच्या संख्यांचे जर तुम्ही स्क्वेअर बघितले तर शेवटचे 2 नंबर कुठंच रिपीट नाहीये. येतं का लक्षात? सर्व वेगवेगळेच आहे. रिपीट आहे 20 पासून तर 30 पर्यंतचे नंबर. 20 to 30 मध्ये रिपीटेड आहे. म्हणजे 21चा 441 आहे. 29चा 841 आहे. तर 21चे 41 काय बेटा तरी काही प्रॉब्लेम नको. काय म्हटलं? नाही हे परफेक्ट नंबरचाच आहे ना. 43 नाही टाकणार ना. समजून राहिलं का? सिम्प्लिफिकेशन मध्येच हे विचारलं जाणार ना. मग त्याच्यात चुकी थोडी करतात. ते परफेक्टच नंबर देतात. रॉंग नंबर नाही. 43 तर रॉंग नंबर झाला. तो कशाचा होणारच नाही स्क्वेअर. त्याच्यासाठी आपण बघणार आहे अप्रॉक्सिमेट नंबरचे स्क्वेअर रूट कसे काढायचे. त्यासाठी वेगळी मेथड आहे. पहिली ही मेथड समजून ठीक आहे. करू क्लिअर करू याला. नेक्स्ट बघ. आता आहे 7056. ठीक आहे. तुम्हाला सांगा 56 कशाच्या शेवटी आहे? 16चा वर्ग. 16चा वर्ग आहे 256 आणि त्याचा शेवटचा पार्ट किती झाला 56. येतं लक्षात? मग आता आपल्याला काय बघायचं आहे 70 कोण्या ग्रुप मध्ये आहे? 50 ते 100. म्हणजे 50 पासून 100 पर्यंत मोजत गेले तर 70 सापडचे. ठीक आहे. मग त्याच्यासमोर काय केलेलं आहे? कशामधून? 100 मधून मायनस कोण 16. तो 100 मधून 16 गेले. आन्सर येतं लक्षात? लिहा याला. 100 मधून 16 गेले राहून राहिले 14. बघायचं नेक्स्ट. करू क्लिअर करू याला. पहिले बघून घ्या लागतात मग तुम्ही करा. 1849 याचा स्क्वेअर रूट काढायचा. शेवटी कोण आहे 49. 49 सरळ कितीचा स्क्वेअर आहे 7चा. 7चा स्क्वेअर किती आहे 40. म्हणजे 7 फिक्स झाला आपला.
मग उरलेले 18 कोण्या ग्रुप मध्ये आहे? 1 ते 25. मग त्याच्यासमोर काय लिहिलं आपण? 50 मधून मायनस. कोण मायनस? तर 7 मायनस. मला सांगा, अशा याची जर 10-15 प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केली तर होईल नाही काय सेकंदात काम? 20 पर्यंत स्क्वेअर काय पाहिजे? पार्ट पाहिजे, आणि ते 4 ग्रुप आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट बघू आपण. करू, क्लिअर करू याला. झालेलं आहे. नेक्स्ट. आता इथं शेवटी कोण आहे रे? आणि रेस्ट टू दी पॉवर -2 म्हणजे 1/2 होत असतो, काय सांगितलंय? म्हणजे त्याचाही अर्थ काय होतो? स्क्वेअर. ठीक आहे. तो हा जो लास्ट मध्ये 21 आहे, 21 कशाच्या स्क्वेअरच्या शेवटी येते? 11, म्हणजे 131. ठीक आहे. आणि हा 11 फिक्स झाला. आता कोण उरला आपला? 79. तो कोण्या ग्रुप मध्ये येतो? 79. 50 to 100 काय लिहिलंय तिथं आपण? 100 मायनस कोण? 11, म्हणजे आन्सर इज 89. ठीक आहे. इकडे बघा. हाय 36. 36 कशाचा वर्ग आहे? 6चा वर्ग 36 आहे. ठीक आहे. आणि हे जर 31 आपण बघितलं, है ना, हा कुठल्या ग्रुप मध्ये आहे? सेकंड ग्रुप मध्ये. म्हणजे सेकंड ग्रुपच्या समोर काय लिहिलं आहे? 50 मध्ये प्लस कोण? प्लस हा 6. 50 प्लस 6 किती? मग 56. ठीक आहे. आणि आता हा जो नंबर आहे याला आपण नंतर बघू, कारण याचं जे आन्सर आहे ते 70 ते 80च्या मधात आहे. कशाच्या मधात आहे? 70 ते 80. ठीक आहे. आणि 70 ते 80च्या मधात आहे म्हणजे आपल्याला 20 ते 30च्या स्क्वेअरचा विचार करायचा. ठीक आहे. हे बघा, 76. 1 पासून तर 20 पर्यंतच्या कुठल्या स्क्वेअर संख्येच्या शेवटी 76 येते का? नाहीये. कशाचा येते? 24चा स्क्वेअर येते 576. 26चा स्क्वेअर येते 676. तो 25 आणि 26. तो एक तर सॉरी 24 आणि 26. म्हणजे एक तर हे आन्सर असेल 74चं, नाही तर आन्सर असेल 76. पण हा प्रकार मी तुम्हाला वेगळाच शिकवतो. ठीक आहे. याला सोडून द्या 70. दुसरे पण. हा, हे लिहून घे. हे 2 लिहा, तिसरं सोडून. चला, करू क्लिअर. नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे. बघा बरं याचा किती होईल तर. हं? 94. ठीक आहे. कारण बघा 36 आहे, 36 हा 6चा स्क्वेअर आहे. आणि हे जे उरलेले नंबर आहे 88, हा कुठल्या ग्रुप मध्ये आहे? 88 50 ते 100. आणि त्याच्यासमोर काय लिहिलं आपण? 100 मधून कोण? -6. तर 100 मधून 6 गेले 94. याचा करू शकता का ट्राय? बघ, तोही ऍक्च्युअली स्क्वेअर रूटच आहे. ठीक आहे. एकशे 2. बरं. ठीक आहे. लास्टच्या 2 डिजिटवरच फोकस करायचा. हा 04. 04 म्हणजे काय होते? 4 होते. 4 कितीचा स्क्वेअर आहे रे? 2 चा स्क्वेअर 4 आहे, म्हणजे 2 फिक्स झाला. आणि इकडे किती आहे? 104. उरलेली संख्या किती अंकी असली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग 104 कोण्या ग्रुप मध्ये आहे?
100 ते 150. मग त्याच्यासमोर काय लिहिलेलं आहे? 100 मध्ये प्लस 2 प्लस हा 2. 100 + 2 किती रे? 102. क्लिअर आहे तिकडचं? तिथं लास्टला 69 आहे. 69 म्हणजे किती तर 13चा. 13चा वर्ग आहे 169 है ना. मग हे उरलेले 75 हे तिसऱ्या ग्रुप मध्ये आहे, म्हणजे 100 मधून 13 मायनस. तर 100 मधून 13 गेले किती राहतात? 87. क्लिअर आहे? याचं बघा, लॉ ऑफ इंडायसेस नुसार या दोघांचा गुणाकार होत असते. तुम्हाला समोर आहे लॉ ऑफ इंडायसेस. हे 4 2 8 म्हणजे असं होते 104 हे 4 2 8 आणि हे रूट मध्ये आहे 16. तो इथला जो नंबर राहतो तो 1/2 मध्ये राहतो, म्हणजे 104 हा पॉवर 8 आणि हे 16 जे आहे याला लिहू शकतो आपण 1/16. मग पुन्हा या दोघांचा गुणाकार होत असतो, म्हणजे 104 8 गुणेला 1/16 होतो. ठीक आहे. आणि हा 8 दोन्ही 16 म्हणजे पॉवर किती झाला? 1/2. आणि पॉवर 1/2 म्हणजे काय होत असते? स्क्वेअर रूट होतो. येतं का लक्षात? तो जेव्हा तुमचा लॉ ऑफ इंडायसेस होईल त्याच वेळेला हे तुम्हाला लक्षात येईल. एक रूल आहे लॉ ऑफ इंडायसेसचा बघा, a रेस टू दी पॉवर m रेस टू दी पॉवर n, a रेस टू दी पॉवर m इंटू n, म्हणजे पॉवरचं काय होते? मल्टिप्लिकेशन. हे 4 2 8 झाले. ठीक आहे, म्हणून हा 8 लिहिला आपण. आणि हा 16 जो आहे इथला, जसा आपण हे असते इथं जर असला तर त्याला आपण, म्हणजे समजा रूट 16 आहे हा, आणि हा पण काय आहे? रूट 16चा. म्हणजे हा 2 जर राहतो 1/1 मध्ये आपण लिहत असतो. ठीक आहे, तर म्हणून हा जो 16 आहे तो 1/1 मध्ये पॉवर मध्ये टाकला. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन करतो तर हा 2 16 म्हणजे त्याला 1/, म्हणजे त्याचा अर्थ काय? स्क्वेअर रूट. -2 न सुद्धा स्क्वेअर रूट दर्शवल्या जातो. 1/2 न सुद्धा स्क्वेअर रूट दर्शवला जातो. ठीक आहे, स्क्वेअर रूट दर्शवण्याचे प्रकारच आहेत सर्व. करू क्लिअर करू? समजलेलं आहे? क्या बोलते? करून पाहता, करा पटापट. पुरे पुरे करा. हे सोडून द्या फक्त, आणि हे सोडून 16 18 16 बाकीचे करा. 16 आणि 18 नंबर तो सोडून द्या, बाकीचे काय? 8च्या लेक्चर मध्ये आपलं बऱ्यापैकी स्क्वेअर रूट होऊन जाते, म्हणजे जे एक्झाम मध्ये विचारला जाते तो प्रकार पूर्ण होऊन जातो आपला बऱ्यापैकी.
झालं. झाले. दोन सोडून द्यायचे. 16 आणि 18 नंबर सोडून द्या. ते 6 आणि 7 करायचे. बघायचे का व्हायचे. तो 20 पर्यंत स्क्वेअर आणि ते ग्रुप्स आपल्याला पाठवायचे. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. इथं लास्टला आहे 69. 69 म्हणजे किती रे, 13चा हा ना. आणि हा आहे दुसऱ्या ग्रुप मध्ये म्हणजे 50 मधून 13 मायनस किती होता ते 37 है ना. हो सॉरी, प्लस होईल ना. सॉरी सॉरी, 50 मध्ये 13 काय होणार, ऍड होतो. तर 50 आणि 13 किती रे, 63. इकडे जर आले तर हा कितीचा आहे, 11चा. आणि हा आहे तिसऱ्या ग्रुप मध्ये म्हणजे 100 मधून 11 मायनस म्हणजे हा होऊन जाईल 89 है ना. इकडे जर आले तर 64 म्हणजे 8चा. आणि 33 जो आहे तो सेकंड ग्रुप मध्ये आहे म्हणजे 50 अधिक 8 हा होऊन जातो 58. ठीक आहे, 58 झाला. इथं जर आले तो लास्ट मध्ये 61 आहे म्हणजे हा 19चा. आणि 65 जो आहे तो तिसऱ्या ग्रुप मध्ये आहे म्हणजे 100 मधून 19 मायनस दॅट विल बी अ 81. ठीक आहे, इकडे आले 96 हा 14चा आहे. आणि हा पहिल्या ग्रुप मध्ये आहे म्हणजे 50 मधून 14 मायनस दॅट विल बी 36 है ना. इकडे आले तर हा 01. 01 म्हणजे एकच, एकचा. आणि हा पहिल्या ग्रुप मध्ये आहे म्हणजे 50 मधून 1 मायनस म्हणजे किती झाले 40. ठीक आहे, आणि हा पण 19 समजा. आणि हा सेकंड ग्रुप मध्ये म्हणजे 50 मध्ये 19 ऍड म्हणजे दिस विल बी ऑफ 60. समजलं का. म्हणजे याची जर प्रॅक्टिस केली, ठीक आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. इथं आपल्याला वाटतं नाही तर चला आपल्याला जमून राहिलं, मी घरी जाऊन काहीच करून पाहत नाही, मग 4 दिवसांत तुम्हाला यातलं काहीच येत नाही. मग तुम्हाला काही आठवत नाही काय होतं, कशातून मायनस करावं लागते कशात प्लस करावं लागते. ठीक आहे, घरी गेल्यावर अजूनही आपण समजा आता नंबर्स किती घेतले, 10-15 नंबर घेतले. 1 पासून तर 120 पर्यंतचे किती नंबर बाकी आहे अजून, त्यातले नाही काही तर 20 ते 25 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे, तेव्हा पुढे तुम्हाला ते जमेल. ठीक आहे, करू क्लिअर करू याला. तो आता हे जे रिमेनिंग नंबर आहे याचं काय मॅटर आहे बघ. मी हे तुम्हाला सोडून द्यायला लावले ना, 16 आणि कुठला 18. ठीक आहे, तर याला आपण बघून घेऊया. पहिले इथं लक्षात घ्या आता मॅटर काय आहे तर 21चा जर स्क्वेअर करसा, स्क्वेअर ऑफ 21 किती आहे रे, 441. 22चा स्क्वेअर 484. 23चा स्क्वेअर 529. 24चा स्क्वेअर 576. 25चा स्क्वेअर 625. 26चा स्क्वेअर 676. 27चा स्क्वेअर 29. 28चा स्क्वेअर 884. येस 784. 29चा स्क्वेअर 801. ठीक आहे, ते बघ 41. 41. 84. 84. 29. 29. 76. 76. सोडून द्यायचं, काही काम नाही याचं कामही नाही. हा सरळ याच्यासाठी वेगळी तिचा नंबर काय होऊन राहील, रिपीट होऊन राहिलं. ठीक आहे, आता जे काही संख्या आहे त्याच्यात आपल्याला ओळखता येते. म्हणजे आपल्या 20 पर्यंतच्या स्क्वेअर मध्ये शेवटचे 2 नंबर येत नाही म्हणजे ते कुठे येऊन राहिले मग 20 ते 30 मध्ये. कुठे बसतात मग ते 20 ते 30 मध्ये. कारण आपण जे आहे 50 पेक्षा 20 न कमी, 50 पेक्षा 20 न जास्त. 50 पेक्षा 20 न कमी म्हणजे 30 आणि तिकडे 20 न जास्त म्हणजे 70. तर 30 ते 70च्या मधात खेळून राहिलो आणि 80 ते 120च्या मधात खेळून राहिलो.
आपले स्क्वेअर वाले नंबर कुठले सुटले मग 70 ते 80च्या मधात. ठीक आहे. तर इथं जे आहे जेव्हा आपल्याला माहिती आहे की आन्सर 70 ते 80च्या मधात येणार आहे, तो ऑलवेज जे आहे आपल्याला 50 मध्ये प्लस करायचा. ऑलवेज किती मध्ये प्लस करायचे आहे 50 मध्ये. आणि काय प्लस करायचे ते सांगतो हा. आता इथं त्या ग्रुप्स वगैरेचा विचार करायचा नाही, ते तिथं संपलं. आतापर्यंत जे मॅटर होतं त्याला आता सोडून द्या. ठीक आहे. इथं पूर्णपणे वेगळा हे नंबर कुठले आहेत आता 70 ते 80च्या मधातल्या इथे जर आपल्याला काढायचे असतील तर. ठीक आहे. तर आता इथं लक्षात घ्या काय करावं लागते. जसा आता आपला नंबर होता 5476 है ना. किती होता, कशाचा अंडररूट काढायचा आपल्याला 5476. मग 76 बघा कुठं कुठं येत, एक तर 24च्या स्क्वेअरच्या शेवटी येते, नाही तर 26च्या. म्हणजे 24 आणि 26. म्हणजे 50 मध्ये एक तर 24 ऍड होणार, नाही तर कोण ऍड होणार 26 ऍड होणार. हे समजलं का आता. ऑलवेज ऍड कशामध्ये करायचं आहे आणि ऍडच करायचा आहे, सबट्रॅक्ट करायचं इथं कामच नाहीये. एक तो 50 मध्ये 24 ऍड होतील, नाही तर 50 मध्ये कोण ऍड होईल 26 ऍड होईल. क्लिअर आहे का इथपर्यंत. ठीक आहे. मग आता ओळखायचं कसं की 50 मध्ये ऍड कोण होणार आहे, 24 होणार आहे की 26 होणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी काय करायचं 75चा स्क्वेअर करायचं. कितीचा स्क्वेअर करायचा 75. ऑलवेज 75चा स्क्वेअर. आणि आपण शिकलेला आहे ज्याच्या शेवटी 5 असते त्याचा स्क्वेअर कसा करतो आपण, या 5चा 25 आणि 7 8 56. बरोबर. तर हे नंबर वाचा पूर्ण. हा किती आहे 5625. बरोबर आहे. आणि हा नंबर 5476. मला सांगा 5476 मोठा की 5625 मोठा. 5625 मोठा आहे, म्हणजे हा लहान आहे. ठीक आहे. मग ज्याचा स्क्वेअर रूट आपण काढत आहोत तो नंबर जर याच्यापेक्षा लहान असेल तो लहानवाला नंबर ऍड करायचा. आणि इथला नंबर जर मोठा असता इथल्यापेक्षा तर मग कोणता नंबर ऍड केला असता मोठावाला. म्हणजे इथं काय ऍड करायचं आहे 50 मध्ये 24 ऍड. आन्सर किती झाला याचा 74. समजलं थोडंफार. लिहून घ्या पहिले, अजून दुसरं सांग. थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकते, स्क्वेअर रूट काढणं थोडं कठीण आहेच. तो 70 ते 80च्या मधात आहे. पहिले तो हे ओळखता आलं पाहिजे, ते ओळखता येते शेवटच्या दोन नंबरवर. 1 ते 20 पर्यंतच्या नंबर मध्ये म्हणजे स्क्वेअर केल्यावर शेवटी जर दोन नंबर नाही येत आहे याचा अर्थ तो 20 आणि 30 मध्ये आहे. 20 ते 30च्या स्क्वेअर संख्येमध्ये. आणि ऑलवेज 50 मध्ये जिथं ऍड करायचे आहेत. पण इथं आपल्याला ऑलवेज दोन ऑप्शन राहत, एक तर हा नाही तर तो. 50 मध्ये कोण ऍड करायचा त्याच्यासाठी 75चा स्क्वेअर करायचा. 75च्या स्क्वेअर पेक्षा जर लहान असेल तर त्याच्यापेक्षा लहानवाला नंबर ऍड करायचा, आणि मोठा असेल तर मोठावाला नंबर ऍड करायचा. करू क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल बघू याचं. नेक्स्ट काय आपला जो 5329. ठीक आहे. झालाय का, लिहून झालाय का हे. तो आपल्याला काय बघायचं आता 5329. ठीक आहे. तर हे बाकीचं काम आपल्याला आहेच. अंडर रूट ऑफ 5329 है ना. मग आता हा 29 कुठं कुठं आहे 23 आणि 57. म्हणजे 50 मध्ये एकतर 23 ऍड होणार, नाही तर कोण ऍड होणार 27 ऍड होणार. इथं लक्षात 50 मध्ये एकतर 23 नाही तर कोण होणार 27. मग होणार कोण नेमकं. तर नंबर वाचा 5625 5329. 5329 लहान आहे की मोठा आहे, लहान आहे. म्हणजे लहान नंबर ऍड होतो. म्हणजे ज्याचा स्क्वेअर रूट काढत आहे ती संख्या जर याच्यापेक्षा लहान असेल तो लहानवाला नंबर ऍड, आणि मोठी असेल तर मोठावाला नंबर ऍड. म्हणजे आता आन्सर काय राहील 50 प्लस 23 दॅट इज अ 70. क्लिअर आहे. तर मी तुम्हाला विचारतो एखादा क्वेश्चन, म्हणजे मला माहित पडेल तुम्हाला समजलं की नाही समजलं.
हे लिहून घ्या पहिले, मग मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. झालं? तर तुम्ही आता मला सांगा, √6 6084 हा कशाचा? 6084 चा तुम्हाला मला सांगायचा. हम्म कशाचा? 78चा. क्लिअर? बघ, शेवटी 84 आहे. 84 कुठे दिसून राहिला? 22 नाही तर मग 28. म्हणजे 50 मध्ये एकतर 22 ऍड होणार, नाही तर मग कोण ऍड होणार? 28 ऍड होणार. तो 5625 पेक्षा 6084 काय आहे? मोठा आहे. म्हणजे 50 मध्ये मोठा नंबर काय होणार? ऍड होणार. कोण? 28 ना? 28. म्हणजे आन्सर किती रे? 78. समजून आलं की वरून चाललं सर्व? आता अंदर. ठीक. नेक्स्ट अजून एक देतो तुम्हाला प्रश्न. करू, याला क्लिअर करू. जे झालेले नंबर आहे त्याची तरी प्रॅक्टिस करता घरी जाऊन. तसे भरपूर प्रॉब्लेम मी घेत आहे. ठीक आहे. 5184 आणि फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच ठिकाणी एक्झाम मध्ये आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं काम पडते. ऍटलिस्ट तुम्ही कुठलाही पेपर द्यायला चालले 4 ते 5 वेळा तरी त्या पेपर मध्ये स्क्वेअर रूट काढावा लागतो आपल्याला. किती? 72. बर, ठीक आहे. अच्छा, आपण 28 ऍड केला तर 72 ऍड. ठीक आहे. समजला हा प्रकार की अजून किंवा प्रॉब्लेम? समजला आहे नक्की? ठीक. आणि दुसरी गोष्ट, अजून एक प्रकार आपल्याला शिकायचा आहे. हे करू, क्लिअर करू याला. दुसरा एक प्रकार. आता समजा 1225 याचा स्क्वेअर रूट काढायचा. तर शेवटी जेव्हा 25 आहे तेव्हाही आपलं ते ग्रुपचं काम इथं चालत नाही. ठीक आहे. तो आपण 25 आला बघितलाय, स्क्वेअर करणं बघितलाय आपण. ठीक आहे. तर शेवटी जर 25 आहे म्हणजे आपण काय घेत असतो? 5. 5चा 25 होत असते. म्हणजे आपला युनिट डिजिट झाला. आता कोणता डिजिट उरला? 10th डिजिट उरला. कोण येणार आहे? तर ठीक. तर या 12चे फॅक्टर काय रे? 3 चौक 12. यातला ऑलवेज लहानवाला लिहून द्या. म्हणजे 1225 चा स्क्वेअर रूट किती आहे? 35. समजून आलं? ठीक. आता तुम्हाला जर विचारलं 2025 चा, मग 2025 कशाचा? 40. इथं ग्रुप वगैरे करत बसायचे नाहीये. ठीक आहे. 25 आहे, सरळ सरळ 5. 20 साठी काय रे? 4 पंच 20 चा 4. म्हणजे आन्सर किती? 45. ठीक. किती तास? 75. समजलं ना प्रकार? तो 25 साठी काय? 5. आणि हा 7 8 56. त्यातला कोण घ्यावा लागते? 7. ठीक आहे. 9025 चा 25 चा 5. हा काय होईल? 9 10 9. त्यातला किती? आन्सर किती झाला? 95. क्लिअर आहे? लिहून घ्या हे पण. हा पण तिसरा आहे. हा, त्या 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील तुम्हाला. इथं जर ग्रुप बघण्याचा प्रयत्न केला तर आन्सर चुकून जाईल. सिम्प्लिफिकेशनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे परफेक्ट स्क्वेअर आहे. अप्रॉक्सिमेशनचा आहे म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नाहीये. किंवा असूही, अप्रॉक्सिमेशन मध्ये परफेक्ट स्क्वेअर असूही शकतो आणि नसूही शकतो. जसं आता 2401 आहे, तर अप्रॉक्सिमेशन मध्ये त्याला 2400चा विचारून घेतात. आपल्याला थोडा एक अंदाज पाहिजे की 2401 होता. तर जेव्हा आपली प्रॅक्टिस असते तर त्यावेळेला आपल्याला अंदाज लागून जाते फक्त. किंवा मी दुसरी मेथड तुम्हाला सांगणार आहे स्क्वेअर रूटची, तर त्याच्यात परफेक्ट याचेही निघते आणि अप्रॉक्सिमेशन नंबरचे सुद्धा स्क्वेअर रूट निघतात. चला.
समजले काय प्रकार? पहिले कोणते बघितले आपण? ग्रुप्स वाले. कोणते कोणते ग्रुप होते? 1 ते 25, 25 ते 50, 50 ते 100, 100 ते 150. ठीक आहे. त्याच्यात कोण्या कोण्या इथे बसत नाहीत मग? 70 ते 80 मधले, आणि ज्याच्या शेवटी काय आहे? 25. त्याचं सेपरेट केलं आपण. बाकी याच्यासाठी आपल्याला 20 पर्यंत स्क्वेअर पार्ट पाहिजे. ठीक आहे. 20 पर्यंतच्या ज्या स्क्वेअर संख्येच्या शेवटचे 2 नंबर असेल तो नंबर, आणि उरलेला नंबर कुठल्या ग्रुपमध्ये आहे हे आपल्याला काय करायचं आहे? बघायचं. मी तुम्हाला इमानदारी सांगतो, याच्यापेक्षा फास्ट मेथड अवेलेबलच नाही. एकाच सेकंदात आन्सर नाही. किती वेळ लागते फक्त? म्हणजे तुम्हाला फक्त 20 पर्यंत जर स्क्वेअर पार्ट असेल, बस नंबर बघायची देरी आहे आणि तुमचं काय निघते? आन्सर. नाही तर बऱ्याचशा लेंदी मेथड मार्केटमध्ये याच्यावर अवेलेबल आहे. किंवा काही तर मी असे बघितले की ज्यांना माहीतच नाही आहे स्क्वेअर रूट काढावं कसा लागतो, एक अंदाज लावतो. काय लावतात तिथं? अंदाज लावतात की हे असू शकते किंवा ते असू शकते, पण त्याच्या भरोशावर आपला आन्सर येते का परफेक्ट? नाही. तर ही परफेक्ट मेथड तुमच्या जवळ आहे. आणि प्रत्येक एक्झाम मध्ये नाही काही तर आपल्याला 4 ते 5 ठिकाणी तरी स्क्वेअर रूट काढावा लागतो. किती? 4 ते 5 ठिकाणी स्क्वेअर रूट काढायचं काम आहे, म्हणजे आहे, फिक्स आहे. म्हणजे याला पर्यायच नाही आहे, हे करणंच आहे. ठीक आहे. करू? क्लिअर करू याला? तर आता प्रॉब्लेम जातो नंबर्स मोठे झाल्यावर किंवा अप्रॉक्सिमेट नंबर असेल. पुढे प्रॉब्लेम जातो म्हणजे नंबर्स जर मोठे झाले किंवा मग काय असेल? अप्रॉक्सिमेट असेल. जसं परफेक्ट स्क्वेअर नाही आहे फॉर एक्झाम्पल, मग त्याचे स्क्वेअर रूट कसे काढायचे? तर तुम्ही सांगा. आज सांगू की उद्या सांगू? उद्याला सांगू? ठीक. कारण कन्फ्युजन वाढून जाईल तुमचं. आजच्यासाठी हे राहू द्या. प्रॅक्टिस करा चांगली. अगेन 20 पर्यंत स्क्वेअर पार्ट करून या. ठीक आहे. उद्याला मग आपण इनपरफेक्ट स्क्वेअर रूट, आणि म्हणजे उद्याला जे मेथड शिकवणार त्यात परफेक्टचे निघतात आणि अप्रॉक्सिमेट नंबरचे सुद्धा निघतात. ठीक आहे. थांबायचं मग इथे. स्टोरी वगैरे ऐकायची आहे का?